मुलांनो, आज आपण शब्दझुंज या शैक्षणिक साहित्याबद्दल माहिती समजून घेणार आहोत. आता इथं आपल्याकडे अक्षरगट 1 आणि अक्षरगट 2 यासाठीचा हे शब्दझुंज खेळ आहे. आता यामध्ये 28 घरे आहेत. या 28 घरांसाठी मी तुम्हाला या 2 रंगांच्या बाहुल्या दिल्या आहेत. तुझ्याकडे आरवकडे 14 आहेत आणि साईकडे 14 दिलेले आहेत. हे जे 2 ठोकळे आहेत, या 2 ठोकळ्यांवर क, म, ल, आ ही अक्षरं आहेत आणि या दुसऱ्या ठोकळ्यावर आ आणि अ ही अक्षरं आहेत. आपला आ म्हणजे काय, तर काना, हे माहीत आहे आपल्याला, आहे ना. तर आपण हा खेळ कसा खेळायचा हे तुम्हाला मी आधी समजावून देते. हे 2 ठोकळे आहेत. हे 2 ठोकळे मी आधी टाकणार आहे. कोणतं अक्षर आलं, हे क आणि हा आ. क आणि आ म्हणजे का. काने सुरू होणारा शब्द आपल्याला यामध्ये शोधायचा आहे. तर काने सुरू होणारा शब्द बघा इथं, काकाला. हा शब्द मी वाचला आणि माझी जी बाहुली आहे ती मी या घरात ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. आणि सर्वात आधी ज्याच्या बाहुल्या संपतील तो या खेळाचा काय असेल, विजेता असेल. तुम्हाला खेळ समजला? आपण खेळ सुरू करूया. आरव आधी खेळेल. आरव हे 2 ठोकळे टाकेल. जे अक्षर येतील त्या अक्षराने सुरू होणारे शब्द आरव शोधेल, वाचेल आणि नंतर आपली बाहुली त्यावर ठेवेल. त्यानंतर मग साई हा खेळ खेळेल. चला. क आ म्हणजे काय येणार आहे, क आ म्हणजे काय आलं, कोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला बघायचे आहेत, काने सुरू होणारे शब्द बघायचे आहेत. शोध बघू काने सुरू होणारा शब्द. छान. साई घे. आता कोणत्या अक्षराने सुरू होणारा शब्द बघायचा आपल्याला, म न सुरू होणारा. शोध बघू तो कोणता शब्द आहे, मका. छान. चल आरव घे. क ने सुरू होणारा शब्द शोध. क ने सुरू होणारा शब्द, हां छान. साई घे. कोणत्या अक्षराने सुरू होणारा शब्द बघायचा आपल्याला, मन. हां. कोणता शब्द आहे, आरव. क न सुरू होणारा शब्द कुठे आहे, साई. कोणत्या अक्षराने सुरू होणारा, आरव. शब्द वाच, कुठे शब्द, मन सुरू होणारा शब्द कुठे आहे, कोणता शब्द आहे, साईद इथे टाक. तर ल न सुरू होणारा शब्द आहे का बघा बरं, आहे का यामध्ये, नाही. मग आता काय करावं लागेल आपल्याला, खेळ कुणाकडे द्यावे लागेल, आरवकडे. मुलांना आपण आज अशा प्रकारे काय शब्दझुंज खेळ खेळला आहे. हा खेळ तुम्हाला आवडला का, मग अशाच पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे.